आपणा सर्वांना कल्पना आहे की कालच जळगाव विधान परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। पहिल्यांदा तर मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पक्षश्रेष्ठीचं खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानेल। आपण जर बघितलं तर गेल्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल किंवा युती असेल, राष्ट्रवादी महायुतीला या ठिकाणी खूप घवघवीत यश या ठिकाणी जनता जनार्दनाने दिलेला आहे आणि त्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जात असताना नक्की आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी आम्ही विजय संपादन करणार। भारतीय जनता पक्ष हा खूप मोठा पक्ष आहे, जगातला सर्वात मोठा पक्ष या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आहे आणि अनेक कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत। पक्षाचं काम असेल, सामाजिक काम असेल आणि या माध्यमातून उमेदवारी मागणे हे काही गैर नाही, परंतु पक्षाने या ठिकाणी मला उमेदवारी दिलेली आहे। या संधीचं सोनं करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। राहिला विषय गुलाबराव पाटलांचे चिरंजीव, आदरणीय गुलाबराव पाटलांचे चिरंजीव प्रताप भाऊंचा, तर आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आहे आणि ह्या निवडणुकाही महायुतीमध्येच लढल्या जाणार आहे। परंतु युतीची चर्चा होण्याच्या आधी आदरणीय गुलाबराव पाटलांनी या ठिकाणी आपले चिरंजीव प्रतापरावांसाठी इच्छा व्यक्त केली होती आणि ती काही गैर नव्हती, कारण आपल्याला कल्पना आहे की गुलाबराव पाटील असतील किंवा आदरणीय किशोरप्पा असतील, किशोरप्पांच्या चिरंजीवांनी ती सुद्धा या ठिकाणी इच्छा व्यक्त केली होती। ही जी मंडळी आहे, गुलाबराव पाटलांचे काम गेल्या अनेक वर्षापासून अख्खा जिल्हा, अख्खा महाराष्ट्र बघतोय। राजकीय क्षेत्रातून, सामाजिक क्षेत्रातून जनतेची नाळ जोडलेली हे नेते आहे, किशोरप्पा असतील, गुलाबराव पाटील असतील आणि त्यांचे चिरंजीव आदरणीय प्रताप पाटील। सुदैवानं ते आणि मी खूप चांगले मित्र आहे, आम्ही जिल्हा परिषदेत चांगलं काम केलेलं आहे आणि तेही गुलाबराव पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी राजकीय क्षेत्रातून सामाजिक काम या ठिकाणी करतात आहे। त्यांनी जी उमेदवारी मागितली ती काही गैर नव्हती, त्यांचा तेवढा आवाका या ठिकाणी आहे, परंतु महायुतीमध्ये पक्षाने एकदा ठरवलं की ही जागा भारतीय जनता पक्षाला आता सुटलेली आहे, त्यामुळे आता भारतीय जनता पक्ष म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी करणार आहोत। परंतु महायुती म्हणून आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी सोबत काम करणार आहोत आणि मला या ठिकाणी विश्वास आहे की या सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या महायुतीचे सर्व आमदार असतील, खासदार असतील, सर्व मंत्री महोदय असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी महायुतीचा विजय होईल।